बरेच लोक पैसे कमवतात, पण मनी माइंडसेट जे आहे ना त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे लॉसही होतात, कारण त्यांना मनी मॅनेज करता नाही येत. इन्व्हेस्टमेंट हा माइंडसेटचा खेळ आहे. ज्यांना सुरुवातीलाच ते कळालं ना, छोट्याशा इन्व्हेस्टमेंट्स मधनं पण ते कधी कोटीचा प्रवास म्हणजे अच्छा. पदार्पण करतील सांगता येत नाही. 40,000ची सॅलरी आहे, पण व्हॅल्युएशन म्हणजे त्यांचा कॉर्पस जास्त झालेला आहे आणि ज्यांची 2.5 लाख सॅलरी आहे त्यांचा कॉर्पस काहीच नाहीये. मी जर प्लॅन करतोय कार घेण्यासाठी 5 वर्षांनी आणि माझी सॅलरी आता एक ॲव्हरेज सॅलरी पकडूया आपण 30,000. मॅनेजमेंट कशी केली पाहिजे? आता त्या 30,000 मधनं माझे समजा खर्च वगैरे सगळे पकडून माझे 20-22,000 यूज होतात, बाकी उरतात 5-8,000 रुपये. त्याच्यातून मी कशी प्लॅनिंग केल्यावरती मी कार घेऊ शकतो? सरळ 1.5 लाखाचं डाऊन पेमेंट करायचं, बाकीचं कार लोन उचलायचं. आता बघ, तू गाडी घ्यायचं म्हटलं ना तर मी सिंपल एक फॉर्म्युला वापरायला सांगते क्लायंटला. 25-10 म्हणजे तुला 20% गाडीचं डाऊन पेमेंट केलं पाहिजे, 5 वर्षांचं लोनचं टेन्युअर घ्यायचं आहे आणि 10% ऑफ युअर इन्कम. एखाद्याचं ना उत्पन्न चांगलं आहे, त्याला सॅलरी वगैरे चांगली येते, पण तरी पण त्यांना आहे ना ते सेव्हिंग्स आणि हे करता नाही येत. तर ह्याचं रिझन काय असू शकतं? सोप्या भाषेत सांगितलं हो. आता एक सुंदर एक्झाम्पल म्हणजे आयफोन. माझ्याच ऑफिस मधली मुलं ज्यांचे चांगले आयफोन 14, आयफोन 13 म्हणजे अशी काही गरज नव्हती अपग्रेड करायची, पण लगेच मॅडम मला ना आयफोन 17 घ्यायचं. कपल वरती बोलूया, जे न्यूली मॅरिड आहेत, नाहीतर 5-10 वर्ष झालेले आहेत, मॅक्सिमम असं पाहिलं जातं की पैशांमुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि बऱ्याच लोकांचे डिवोर्सचे केसेस पण आपण पाहिले. तर हे कसं थांबवता येतं? एखादा कपल मधनं कोणीतरी खर्चिक असणार, कोणीतरी नीट सेव्हिंग वाला पर्सन. आता तो खर्चिक वाला म्हणणार हा अगदी कंजूस आहे आणि दुसरा म्हणणार ही खूप खर्चिक. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.